अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर गावातील शहीद पंजाब उईके हे 18 सप्टेंबर 2016 रोजी उरी काश्मीर येथे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले होते। या गावात शहीद विकासच्या नावाने वाचनालय व शहीद स्मारक व्हावं या मागणीसाठी संपूर्ण गाव एकत्र आले। गावात गेल्या वर्षी उपोषण झाले, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले, मात्र अद्याप गाव आणि कुटुंबांची मागणी पूर्ण झाली नाही। 26 वर्षाचे शहीद विकास उईके 2009 मध्ये सैन्यात दाखल झाले होते। सैन्यात दाखल झाल्यानंतर आसाम, वेस्ट बेंगॉल आणि नंतर बिहार रेजिमेंटमधून उरी सेक्टरच्या सीमा रक्षणाला होते। जेव्हा उरी सेक्टरवर भ्याड दहशतवादी हल्ला झाला त्यात जवान विकास उईके हे गंभीररित्या जखमी झाले आणि 18 सप्टेंबर 2016 रोजी उरी काश्मीर येथे दहशतवाद्यांशी लढताना त्यांना वीरमरण प्राप्त झाले। ही बातमी कळताच शहीद विकासच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला तर महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली गेली। गावाचा लाडका आणि महाराष्ट्राचा सुपुत्र याच्या देहदर्शनासाठी संपूर्ण गाव एकत्र झाले। अनेकांचे डोळे यावेळी पाणावलेले होते। अनेक नेते मंडळी विकासच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबांना सांत्वना देत होते, आश्वासनं देत होते, मात्र आजही हे गाव आणि कुटुंब उपेक्षित आहे। मी शहीद पंजाब उईके यांच्या मोठ्या भावाची विकास उईके यांची पत्नी मेघा उईके। आमची एकच अपेक्षा आहे की त्यांच्या शहीदाचं स्मारक व्हावं, त्यांना जागा मिळावी, येथील तरुणांना प्रेरणा मिळावी की येथील भरतीसाठी आर्मीमध्ये जाऊ शकेल, त्यांचं नाव नांदगाव खंडेश्वरचं नाव मोठं करेल, त्यांचं वाचनालय व्यायामशाळा व्हावी अशीच अपेक्षा आमची आहे। त्यासाठी उपोषण सुद्धा करण्यात आले। 26 जानेवारी 15 ऑगस्टला कार्यक्रम घेण्यात येते, 18 सप्टेंबरला कार्यक्रम घेण्यात येते। त्यांच्या शहीदाला काही समजा मान सन्मान मिळावा अशीच अपेक्षा आहे आमची। या गावात शहीद विकासच्या नावाने वाचनालय व शहीद स्मारक व्हावं या मागणीसाठी संपूर्ण गाव एकत्र आले। आमचा मित्र शहीद पंजाब उईकेच्या स्मृती जपाव्यात यासाठी 15 ऑगस्ट 2017ला आम्ही मित्रमंडळांनी 6 जणांनी उपोषण केले होते। उपोषणात एकच मागणी होती की त्या शहीदाच्या नावाने जागा मिळावी, त्या जागेवर आम्हाला व्यायामशाळा आणि वाचनालय बांधायचे आहे, जेणेकरून अनेक सैनिक त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ इथून आपल्या गावातून निघावे। त्यासाठी प्रशासनाच्या स्तरावर कुठल्याच हालचाली सुरू नाही आहे। फक्त एक आश्वासन आम्हाला देण्यात आलं की 1 एकर जागा तुम्हाला शहीदासाठी मिळणार म्हणून। आम्हाला आमची एक कळकळीची एक विनंती आहे की त्या शहीदाच्या स्मृती जपण्यासाठी आम्हाला 1 एकर जागा लवकरात लवकर मिळावी, जेणेकरून तिथे व्यायामशाळा आणि वाचनालयाचं बांधकाम पूर्ण करता येईल। गावात गेल्या वर्षी उपोषणं झाली। माझा मित्र शहीद पंजाब उईके हा 18 सप्टेंबर 2016ला शहीद झाला होता। त्यानिमित्तानं आम्ही त्याच्या नावानं एक स्मारक आणि वाचनालय आणि व्यायामशाळा असावी याकरिता 15 ऑगस्टला उपोषण केलं होतं आणि त्या उपोषणामध्ये आम्हाला आश्वासन देण्यात आलं की त्यासाठी 1 एकर जागा मिळेल, पण अजूनसुद्धा प्रशासन स्तरावर कुठलीही हालचाली झालेल्या नाही आहे। आमची एकच मागणी आहे की त्या शहीदाचं नाव जिवंत राहावं गावामध्ये, त्यासाठी 1 एकर जागा मिळावी, तिथं आम्हाला वाचनालय आणि व्यायामशाळा बांधायची आहे। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले की शहीदांच्या स्मृती जागृत राहण्याकरता ज्या योजनेचं आश्वासन शासनानं दिलं होतं ते कुठेही पूर्ण केलं नसून शासनानं या गंभीर समस्या किंवा गंभीर प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असून यांचा प्रश्न लवकरात लवकर या सरकारनं निर्णय घ्यावा एवढीच अपेक्षा शासनाकडून करतो। मात्र अद्याप या गावकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत। आमच्या नांदगाव खंडेश्वरच्या पंजाबराव उईके हा एक उरी हल्ल्यातनी शहीद झाला, त्याचं स्मारक व्हावं या दृष्टीने माझे काम चालू आहे आणि युवा संघर्ष समितीचे लोक या मागणी धरून मशानभूमीत उपोषणाला बसले होते। मी ते उपोषण सोडलं आणि त्यांना ठराव घेतला नगरपंचायतला की 40 आर ही जमीन त्यांना प्रस्ताव मी कलेक्टर साहेबांकडे पाठवला आहे, त्याचा पाठपुरा चालू आहे। कलेक्टर साहेबांनी जी जागा त्यांनी केली होती त्यांनी ती जागा समृद्धी महामार्ग चे डॅम्प आहे ते बनवण्याकरिता ती जागा राखीव असल्याचं असा तहसीलदार साहेबांकडून मला सांगण्यात आलं। त्याची चौकशी अंतिम काय निर्णय हे घेईल हे जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातनी चौकशी करून निर्णयासाठी प्रस्ताव पाठवलेला आहे। VCN न्यूज करिता नांदगाव खंडेश्वर येथून विनेश बेलसरे यांचा वृत्तांत।